लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनीला दिलेली मुदत 24 तासांचीही संपलेली असते. रम्या नंदिनीची बॅग घेऊन बाहेर येते आणि घरातील सगळ्यांना आवाज देते. रम्याचा आवाज ऐकून घरातील सगळेजण बाहेर येतात. काव्य आणि पार्थ सुद्धा घरी आलेले असतात. रम्या काव्याला म्हणते की ही तुझ्या बहिणीची बॅग. आता तिची वेळ भरली. 24 तासांमध्ये आरोप सिद्ध करणार होते ना तुझी बहीण, असं रम्या खूप रागाने काव्याला बोलते. कुठे ती आणि तिची पुरावे, असं रम्याने विचारल्यानंतर आता आपली करून दाखवणारी नंदिनी पुराव्यासकट येते आणि म्हणते की हा घ्या पुरावा. आणि ती पुरावा सोबतच घेऊन आलेली असते, तो म्हणजे दीपक. दीपकची अट मान्य करून दीपकला घरी घेऊन आलेली असते. दीपकला बघून वसुहत्या आणि रम्या खूप घाबरतात. त्याला वाटत असते की आता आपलं भांडं फुटणार. इथेचा प्रोमो संपलेला आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला हे पाहायला मिळेल की खरंच दीपक नंदिनीच्या बाजूने बोलेल का? तो फक्त बाहेर येण्यासाठी नंदिनीशी खोटं बोलणंय? आणि जरी समजा दीपक खोटं बोलला तरी आता नंदिनी एकटी नसणार आहे. तिच्यासोबत जीवा, पार्थ आणि काव्यासुद्धा सोबत असणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.